नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। डांग जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे अंबिका नदीसह अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने नाशिक सापुतारा ते वघईला जोडणाऱ्या रस्त्यावर बाज या गावाजवळ नदीच्या पुरामुळे रस्ता पूर्णपणे खचला असून या रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले असून सध्या रस्ता दुरुस्तीचे काम प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। नाशिक सापुतारा ते सुरत महामार्गावरील बाज गावाजवळ या पुलाला पडलेल्या भगदाडामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे। जिल्हाधिकारी शालिनी दुहान हे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाच्या संबंधित विभागांना त्या सूचना करत आहेत। संभाव्य परिस्थिती लक्षात घेता कामाशिवाय कोणीही बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनातर्फे दिल्या आहेत। पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमी पर्यटक गुजरात आणि परराज्यातून डांग जिल्ह्यातील वनव्याप्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी डांग जिल्ह्यामध्ये येत असतात। त्यानंतर येथील नद्या, नाले, धबधबे, टेकड्या, झाडे, वन्यजीव आदींसह सेल्फी घेणारे किंवा फोटो काढणारे लोक कधीकधी नकळतपणे स्वतःचे किंवा इतरांचा जीव धोक्यात घालतात। जिल्हा प्रशासनाने या पर्यटकांना नैसर्गिक दृश्यांचा जाणीवपूर्वक आनंद न घेण्याची विनंती केली आहे। जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा सर्वांना आवाहन केले आहे की सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक पर्यटन स्थळावर वाहने बेशिस्तपणे पार्क करू नये, धोकादायक पद्धतीने सेल्फी किंवा फोटो काढू नयेत, नद्या, नाले किंवा धबधब्यांमध्ये प्रवेश करू नये, पाऊस किंवा पुरामध्ये भरलेल्या रस्त्यावरून किंवा पुलावरून जाऊ नये, आपली वाहने पूर पाण्यामध्ये टाकू नयेत अशाही सूचना प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आहेत। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य आणि स्वयंसेवकांना सहकार्य करा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। वघई ते सापुतारा रस्त्यावर सध्या पुलावरून एकेरी वाहतूक व्यवस्था प्रशासनाने सुरू केल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुरगाणा, धन्यवाद। मोदी पाड़ा होगा, भैया उसका दीवार देख लिया तुरंत बच निकली ना भाई।